महाराष्ट्र कृषी दिन. दरवर्षी महाराष्ट्रात 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा करण्यात येतो. तर 1 जुलै ते 7 जुलै हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ 1 जुलै हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील महानायक वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावी झाला. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते. 1963 ते 1975 या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले. त्यांनी कृषी औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून 1989 मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री शरद पवार यांनी 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कृषी दिन आणि त्या संदर्भात महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, पोलीस भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो? पर्याय 1 यशवंतराव चव्हाण, पर्याय 2 विलासराव देशमुख, पर्याय 3 वसंतराव नाईक, पर्याय 4 शंकरराव चव्हाण. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि टीचर्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.